सर्व भावे लोभावडे धन सर्व भावे लोभावडे धन सर्व भावे लोभावडे धन हम नारायण त्यांच्या परे व्रतार प्रमाण अम्मा नारायण तैसा परी सर्व भावे लोभ्यावडे धन अम्मा नारायण तैसा परी तुका मने एकविध झाले मन विठ्ठल वाचून नेने दुजे सर्व भावे लोभ्या आवडे धन अम्मा नारायण तैसा परी विठोबार कुमार प्रमाण अम्हा नारायण तैसा परी सर्व भावे लोभ्या आवडे धन अम्मा नारायण तैसा परी. जगद्गुरु तुकोबराय महाराजांच्या अंतःकरणात पांडुरंगाविषयी जी श्रद्धा, पांडुरंगाविषयी जी एकरूपता, पांडुरंगाविषयी जी अनन्यता, पांडुरंगाविषयी जी श्रद्धा इथं दिसून येते. एकवीत भक्तीचं स्वरूप तुकोबरायांच्या ठिकाणी दिसून येतं. महाराजांना एक प्रमाण, एक देव, एको देव भव, भक्ती करत असताना एकवीत भक्तीचं स्वरूप असावं साध्य प्राप्त होतं. तुकोबराय एकवीत भक्ती करतात. कोणत्या स्वरूपातून? स्वतः तुकोबराय प्रासादिक वाणीतून तुकोबराय सांगतात, ज्या वाणीला परतत्व स्पर्शाचा स्पर्श आहे, ईश्वरी प्रसाद आहे, श्री गुरूंचा अनुग्रह आहे, दीर्घ अभ्यास योग आहे. तुकाराम महाराजांच्या भक्तीमध्ये, साधनेमध्ये पूर्वपुण्याचा उदय आहे. तुकोबरायांच्या ठिकाणी दीर्घ अभ्यास योग आहे, अभ्यासाची बैठक आहे. दीर्घ अभ्यास करून तुकाराम महाराजांनी साधना करून वाणीला आलेला जो अधिकार आहे, आणि अधिकारवाणीयुक्त तुकोबराय सांगतात, माझी निष्ठा पांडुरंगाच्या ठिकाणी कशी आहे. तुकोबराय सांगतात, कोणत्या स्वरूपातून? पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण. माझी भक्ती कशी आहे? पतिव्रता स्त्री फक्त एक प्रमाण असतं, किंबहुना देवाही पेक्षा अंतःकरणपूर्वक प्रेम करते आपल्या स्वपतीवरती. एक प्रमाण तिला असतं. प्राणाहून प्रिय आपल्या पतीवरती प्रेम करते. अंतःकरणामध्ये
हृदयामध्ये, आचारामध्ये, विचारामध्ये, दृष्टीमध्ये फक्त एक आपला एक पती, जागृती, स्वप्नी, सुसुप्ती, सर्व अवस्थेमध्ये फक्त आपला ध्यानी, मनी, किंबहुना स्वप्नात सुद्धा परपुरुष येत नाही. परिपूर्ण भगवंताचा स्वरूप आपल्या पतीच्या रूपात पाहते. तिला एक प्रमाण फक्त आपला पती 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 हेच व्रत. जसं पतिव्रता स्त्री फक्त आपल्या पतीच्या रूपात सर्वस्व पाहते, तसं तुकोबरा अमा नारायण तैसा परी, मला तसा माझा पांडुरंग परमात्मा, त्याच्या सम्यक त्याच्या समान मला पांडुरंग परमात्मा आहे. माझा नारायण पतिव्रता समान अंतःकरणामध्ये जसा पतीचं स्थान आहे, तसं माझ्या हृदयामध्ये पांडुरंगाविषयी स्थान आहे. किंबहुना तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, ही तुकोबरांची अवस्था आहे. आणि पुढे तुकोबर आहे याच चरणात दुसऱ्या चरणात कोणत्या स्वरूपामध्ये माझा पांडुरंग परमात्मा आहे. अभंगाचं दुसरं चरण, सर्व भावे लोभ्या आवडे धन. धनलोभी मनुष्य फक्त धनावरती प्रेम करतो. प्राण गेला चालेल, धनावरती प्रेम, धनासाठी प्राण देतो, प्राण घेतो, सर्वस्व धन 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 धन. जो देवापेक्षा सुद्धा धनाला महत्व देतो. सर्व भावे धनावरती प्रेम करतो. सर्व भावे लोभ्या आवडे धना. धनाविषयी अंतःकरणामध्ये जेवढा मोह, मनामध्ये जेवढा लोभ, तसा लोभ मोह तुकोबराच्या ठिकाणी पांडुरंगाविषयी. अमा नारायणा तैसा परी, ही अवस्था का? पांडुरंगाविषयी एवढी निष्ठा का? पांडुरंगाविषयी एवढी श्रद्धा का? पांडुरंगाविषयी एवढी अनन्यता का? पांडुरंगाविषयी एवढे रूप का? पांडुरंगाला देह समर्पजी देवा, भार काहीच न घ्यावा, तुका म्हणे घालू तयावरी भार. ही का अवस्था? तुकोबराची ही अवस्था का? का अवस्था? अभंगाचं अंतिम चरण, तुका म्हणे एकविध झाले मन. तुका म्हणे एकविध झाले मन, मनरंगले मनरंगले तुझे पायी स्थिरावले. अंतरंग तुकोबरांचं मन साठविला हरी जिही हृदय मंदिरी. हृदयामध्येच परमात्मा पांडुरंग परमात्मा साठवल्यामुळं तुका म्हणे एकविध झाले मन, विठ्ठला वाचुनी नेणे तुझे. आता अनेक दुसरे मज नाही आता, निमिल्या चित्ता पासून या का पांडुरंग ध्यानी. पांडुरंग म्हणे जागृती स्वप्नी पांडुरंग, असं तुकोबरा अंतिम चरणात असं म्हणतात. हे अभंगाचा संक्षिप्त भावार्थ आहे. झोपायला मोकळं. बस अभंगाचा सार कळला, पुढचा कशाला? अभंगामधला भाव कळाला, संदर्भ कळाला, काय पुढचा कशाला? हा बस ना, कशाला? पोट भरलं. वेळेमध्ये आपण याचा विचार करू. पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संबोधी, दुसरे चरण संबोधी. पांडुरंग
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची ज्यांचे केलं स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरुचे नमो सद्गुरु तुकिया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण अमा नारायण तैसा परी सर्व भावे लोब्यावडे धन अमा नारायण तैसा परी विठोबा कुमार पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण अमा नारायण तैसा परी सर्व भावे लोब्यावडे धन अमा नारायण तैसा परी काय बोलणार कथाकार सगळे माकणीकर आणि 2 पंढरपूरकर 2 पंढरपूरकर सगळे माकणीकर मेजॉरिटी त्यांचीच आहे हां काय बोलणार कशामध्ये सालाबादप्रमाणे दरवर्षीप्रमाणे मारुती महाराज यांची पुण्यतिथी त्याच्या पितर्थ भगवन कथा आहे दरवर्षीप्रमाणे भागवत कथा आहे दरवर्षीप्रमाणे भगवंताचा कथा म्हणजे भगवंताचा प्रसाद आणि अवश्य हा भगवंताचा प्रसादाचा लाभ घ्यावा मी परवाही बोलून घेतलो कथा म्हणजे भगवंताचा प्रसाद असेल कीर्तन भक्ती म्हणजे भगवंताचा प्रसाद आहे या सप्ताहामध्ये आल्यानंतर श्रद्धा निष्ठापूर्वक आपण जे श्रवण करतो श्रवणातून हा एक आपण कीर्तनाच्या माध्यमातून भगवत कथेच्या माध्यमातून प्रवचनातून श्रवणातून जे आपण श्रवण करतो श्रवण म्हणजे एक भगवंताचा प्रसाद आहे अन्नदान जे आहे हा एक भगवंताचा प्रसाद आहे जर निष्ठा जर असेल त्या प्रसादावरती जर निष्ठा असेल श्रद्धया सत्य माप्यते श्रद्धेने सत्य परमात्मा प्राप्त होतो श्रद्धेने निष्ठा पाहिजे श्रद्धा असेल प्रसादामध्ये सुद्धा भगवंताचं दर्शन होतं प्रसाद प्रभूचं साक्षात दर्शन याच प्रसादामध्ये मग ते कीर्तनाच्या माध्यमातून कथेच्या माध्यमातून श्रवण भक्तीच्या माध्यमातून आणि जर तो प्रसाद आपल्या हृदयामध्ये जर पोचला शुद्ध अंतःकरणापासून भक्तीतून भावातून आपण तो प्रसन्न ग्रहण केला या प्रसादाचं फल काय प्रसादाचं फल काय गीता असं सांगते प्रसादे सर्व दुःखानां हानिरशोपजायते प्रसन्न चेतसु ह्याशु दुःख प्रयवतिष्ठते अशा कठीण असणारा हा संसार आहे रामानं असं सांगतं संसार एव दुःखानां सीमांत इति कथयते तन्मध्ये पदे सुख मास्याध्यात कथम असा हा संसार दुःखकारक अशा दुःखकारक संसारामध्ये कुठंतरी आत्मिक समाधान आत्मिक ऊर्जा एक ईश्वरी ऊर्जा आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये प्राप्त होते अनेक समस्याला तोंड देत देत कुठंतरी अंतरंग समाधाना प्राप्तीसाठी इथं या जशी तुकोबारा एकांतात जात होते भामचंद्रावरती तसं इथं आलं मारुती महाराजांचा दर्शनातून अशा चरित्रेतून आपल्याला भगवंतच आपल्या हृदयामध्ये परमात्मा प्रगट होतो सदासेव्या श्रीमत भागवत कथा यस्यां स्मरण मात्रेन हरिचित्त समाश्रेत परमात्माच प्रगट होतो कथा सुखी करी कथा मुक्त करी कथा या बरी विठोबाची म्हणून कथा श्रवण करा भागवत कथा श्रवण करा रामायण भागवत हे मुक्तीचं साधन आहे आणि अशा मुक्तीचं साधन
मुक्ती साधन म्हणजे अशा पवित्र या मातनी या ठिकाणी पवित्र असं हे मुक्तीचं साधन आहे. अशा पदस्पर्श तसं भामचंद्र भंडारा देहू तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शानं पंढरपूरचं वाळवंट नामदेवाच्या सकळ संतांच्या पदस्पर्शानं पवित्र झालेली भूमी, किंबहुना पांडुरंगाचे आणि महादेवाचे पाय पंढरपूरच्या ठिकाणी पवित्र अशा ठिकाणी पदस्पर्शानं पवित्र झालेली ही पंढरी भूमी. सकळ पापे गेले दिगंतरी वैकुंठ पंढरी देखलया अशी ही पंढरी. पंढरी पंढरी म्हणता पापाची बोहरी असा हा पंढरीचा महिमा. देवाच्या संतांच्या पदस्पर्शानं झालेली ती भूमी, तसं ही पवित्र भूमी आहे. पवित्र भूमीच्या ठिकाणी आज आपण या ठिकाणी आज आहोत. ही वैष्णवाची मांदी आली आहे. वैष्णवाची मांदी म्हणजे ही मुक्तीचं साधन आहे. म्हणून अशा कथेतून आपल्याला कीर्तनातून मुक्तीचं साधन मुक्तिधाम म्हणजे श्री क्षेत्र तेरणा तटावरती मुक्तीचं साधन म्हणजे असं हे श्री क्षेत्र माकणी. विठोबा पांडुरंगाला अशी प्रार्थना करतो. इथं येणाऱ्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये ज्ञानाचा उद्भव हो, भक्तीचा उद्भव हो. जसं तुकाराम महाराजांच्या अंतरंगामध्ये भक्तीचा उदय आहे. तुकोबराय भक्तीचे अधिकारी आहेत. तुकोबरा भक्तीचे अधिकारी म्हणजे काय? एका ग्रंथात असा उल्लेख आहे, भक्तीचे अधिकारी म्हणजे ज्यांना ब्रह्म साक्षात्कार झाला आहे ते भक्तीचे अधिकारी. ज्यांना ब्रह्मदर्शन झालं आहे ते भक्तीचे अधिकारी. तुकोबरायला 5 प्रकारचं दर्शन आहे. एका ग्रंथामध्ये दर्शनाचे प्रकार 5 सांगतात. 1 प्रतिमा दर्शन, 2 ईश्वर दर्शन, 3 अवतार दर्शन, 4 सगुण दर्शन आणि 5 ब्रह्मदर्शन. तुकोबरा या 5 दर्शनामध्ये सर्वश्रेष्ठ ब्रह्मदर्शन आहे. अरे खरा ब्रह्मज्ञानी कोण आहे? नाथ महाराज म्हणतात, वर्ण जाणे तो पारकी तयाचे लक्षण पै 16 देही देव पाहे डोळा. हे तोची खरा ब्रह्मज्ञानी. भागवतामध्ये नाथ महाराज म्हणतात, जे ब्रह्मज्ञान त्यांनी प्राप्त केलं त्या ब्रह्मज्ञानानं परमात्मा दर्शन ब्रह्मदर्शनापर्यंत जो जातो तो खरा ब्रह्मज्ञानी. विठोबा अशा ब्रह्मज्ञानापर्यंत पोचण्यासाठी ब्रह्मदर्शनापर्यंत पोचण्यासाठी त्याच्या अलीकडे काय पाहिजे? त्याच्या अलीकडे भक्तीचं स्वरूप कसं पाहिजे? त्याच्या अलीकडे भक्तीचं स्वरूप असे एकविध भक्ती पाहिजे. एकविध भक्ती परमतत्व प्राप्त करून देतं. एकविध भक्ती जसं एकनाथ महाराज म्हणतात पहा, या एकविध भक्तीचा सामर्थ्य किती आहे? एकविध भक्तीमध्ये सामर्थ्य किती आहे? एकविध भक्तीमध्ये एकनाथ महाराज म्हणतात पहा, अरे अंबरीशी कारणे द्वादशीचा छंद तेने परमानंद प्रगटला. रुक्मानंद कारणे एकादशीचा छंद तेने परमानंद प्रगटला. प्रल्हाद कारणे हरिनामाचा छंद तेने परमानंद प्रगटला. एकादशी व्रत केलं रुक्मागंध राजानं, तेने परमानंद प्रगटला. अंबऋषी राजानं द्वादशीचा व्रत केलं, तेने परमानंद प्रगटला. भक्त प्रल्हादानं हरिनामाचा छंद केला, तेने परमानंद प्रगटला. आणि हेच नाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी एकविध छंद
एका जनार्दनी एकविध छंद तेने परमानंद प्रगटला. एकविध छंद भक्तीतली अनन्यता परमात्मा प्राप्त करण्याचे. जसं 12व्या अध्यायामध्ये सांगतात पहा, अर्जुनाला सांगितलं, अर्जुन, हे अर्जुन, तुला माझ्या स्वरूपापर्यंत पोचत असेल, जसं गीता सांगते. गीता सांगते, अर्जुन, भगवंताने अर्जुनाला 3 मार्ग सांगितले माझ्यापर्यंत येण्यासाठी. 3 मार्ग आहेत. अर्जुन, माझ्या स्वरूपापर्यंत तुला पोचायचं असेल, माझ्या तत्वात तुला यायचं असेल, माझ्यापर्यंत पोच असेल, पहिला मार्ग सांगितला अर्जुनाला. पहिला सांगितला, मयि एव मन आदत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवसस्सि मयेव अतोर्ध्वो न संशया. अर्जुन, मन आणि बुद्धी तू मला दे. तू म्हणे हे मीची करी, माझी या भजने प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकात, किंबहुना आपले मन करी माझे काय तर माझेने भरून का ना श्रवणी घाली. ए अर्जुन, तू तुझं मन आणि बुद्धी दे, माझ्यापर्यंत तू पोचतील. विठोबा रकुमार दुसरा मार्ग सांगितला अर्जुनाला. पहिला मार्ग सांगितला अर्जुनाला, हे अर्जुन, मन आणि बुद्धी दुसरा मार्ग सांगितला, अर्जुन, निरंतर अभ्यास कर, निरंतर अभ्यास कर, अभ्यास कर, निरंतर अभ्यास कर. अभ्यास म्हणजे काय? स्वतःच्या स्व उन्नतीसाठी पुन्हा पुन्हा प्रयत्न करणं, याला म्हणतात अभ्यास. एखाद्या विषयामध्ये सातत्य, याला म्हणतात अभ्यास. अभ्यासाची फोड आता नाही. अभ्यास, तू निरंतर अभ्यास कर. अतचित्तम समाधातुम नशोकनोशी मैस्त्रम अभ्यास योग तत्व मानुम छापतुम धनंजय. अभ्यास योग कर, अभ्यास कर, अभ्यास कर, अभ्यास कर, अभ्यास कर. तू माझ्यापर्यंत पोचशील. 4व्या अध्यायामध्ये श्लोक आहे की, अभ्यास युक्त चेतसा नान्यगामिना परमं पुरुषम दिव्य याती पार्थानुचिंतयन. 4व्या अध्यायामध्ये श्लोक आहे हा. अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषम दिव्यम यान्ति पार्थानुचिंतयन. अर्जुन, अभ्यास कर, अभ्यास कर, माझ्यापर्यंत पोचतील. तिसरा मार्ग सांगितला. पहिला, मन आणि बुद्धी मला दे. दुसरा मार्ग अर्जुनाला देवाने सांगितला, अभ्यास कर. तिसरा मार्ग सांगितला देवानं, अथेद्यपे शक्तोषी कर्तुमद्योगमाश्रितः सर्व कर्म फलत्याग तथा कुरु यथात्ममान. निरंतर कर्म कर, निरंतर कर्म करतो, निरंतर कर्म कर. पण कर्म किं कर्मते पवित्र मोहितः तत्ते प्रवक्ष्यामि यजनात्वा मोक्षसे शुभात. पण जे कर्म माझ्यापर्यंत पोहोचेल ते तू कर्म कर. विठोबा अभ्यास समर्थोषी मत कर्म परम भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धी वापसिसे. माझ्यापर्यंत पोचतील. आणि पुढे सांगितलं, अथद्यपे शक्तोषी सर्व कर्मफलाचा त्याग तू कर, माझ्यापर्यंत पोचतील. माझा मुद्दा कोणता? देवाने मार्ग सांगितले माझ्यापर्यंत येण्यासाठी. अर्जुनाला
देवानी सांगतात माझ्यापर्यंत येण्यासाठी पुन्हा 8व्या अध्यायात अनन्य चेतः यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभ पार्थ नित्ययुक्तश्च योगिनः. अनन्य तू भगवंताचं चिंतन कर. हेच चिंतन माझ्यापर्यंत पोचतील. अजून एक देवानी मार्ग सांगितला वितराग भयक्रोधा. 4था अध्यायातला श्लोक आहे 10वा क्रमांक. हा सुद्धा भगवंतानी मार्ग सांगितलेला आहे माझ्यापर्यंत पोचण्यासाठी. तसं देवानी सांगितले भगवंताला. अजून एक श्लोक आहे सर्व धर्मान परित्याज्य मामेकम समज. पुन्हा एक श्लोक आहे किम पुण्या भक्ता राजसस्तता अनित्यम सुखम लोकमेव प्राप्य भजस्व माम. हे अर्जुन माझ्यापर्यंत पोचतील. हे गीतेमध्ये सगळे भगवंतानी मार्ग सांगितले माझ्यापर्यंत येण्यासाठी. तसा हा एक मार्ग अनन्यता भगवंतापर्यंत पोचायचा हा एक मार्ग मला हे सांगायचं. विठोबा म्हणून अनन्यता हे भगवंतापर्यंत पोचायचं एक साधन आहे. म्हणून साधना करताना अनन्य ठेवा. एकरूपता ठेवा. जशी तुकोबा अनन्यता तुकोबरा. आता अनन्यता आता तुकोबरांची अनन्यता कोणाशी आहे? अनन्यता कोणाशी आहे? पांडुरंगाशी अनन्यता. पहिलं कारण पांडुरंगाविषयीच का अनन्यता? 33 कोटी देव. पण 33 कोटी देव ज्ञानोबरा म्हणतात 33 कोटी देव नाही फक्त 33 प्रकारचे देव. हे रुद्रादूताचे मिळावे वसुधन साध्य आगवे अश्विनी देव विश्वदेव वायुदेव हे जी. ज्ञानोबरा सांगतात 33 कोटी प्रकारचे देव नाहीत फक्त 33 प्रकारचे देव. ऐका 8 अष्टवसू. 8 अष्टवसूपैकी ज्याचं जन्म आणि मरण ज्याच्या हातात आहे असे भीष्म. 8 अष्टवसूपैकी एक अष्टवसू. 12 आदित्य. 12 आदित्यामध्ये विष्णू एक आदित्य. 11 रुद्र. 12 अधिक 8 झाले किती? 20 अधिक 11 झाले किती? 31. आणि 2 अश्विनी देव झाले किती? 33. मग 33 पैकी 12 आदित्यापैकी विष्णू एक आदित्य आहे. हेच विष्णूचं स्वरूप कोण आहे? हेच विष्णूचं स्वरूप वेद पुरुष नारायण.
वेद पुरुष नारायण मुक्त आत्मा परिपूर्ण यो तुका म्हणे सगुणा भोळ्या अम्मा वेद पुरुष नारायण तोच ब्रह्म आहे, तोच भगवान आहे आणि तोच परमात्मा आहे. नमो विश्वरूपा विष्णू माय बापा अपारमपा पांडुरंगा. तोच ब्रह्म आहे, तोच परमात्मा आणि तोच भगवान आहे. म्हणून पांडुरंगावरची निष्ठा का. एका ग्रंथात असं आहे, श्री गुरु विठ्ठलानंदम परात्पर जगत प्रभोम त्रैलोक्यम व्यापकम देव शुद्ध मंथव्य निर्मलम. हे पांडुरंगाचं स्वरूप आहे. म्हणून विठ्ठल विस्तारिला जनी. म्हणून हा परमात्मा सर्व ठिकाणी आहे. नाथ मला म्हणतात सुंदर ते धान सुंदर ते धान सुंदर ते धान एका जनार्दन. काय राजा हा सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान हा सुंदर ते धान सुंदर ते धान सुंदर ते धान एका जनार्दन. सुंदर ते धान एका जनार्दन जनी बनी भद्रला से जनी मनी भरला से सुंदर प्रधान सुंदर प्रधान सुंदर प्रधान मांडीवरी नंदाते अंगनी. सुंदर प्रधान सुंदर प्रधान सुंदर प्रधान नंदाते अंगनी. सुंदर ते ध्यान 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 एक
देवा देव बरवा, पांडुरंग सदाशिवाचा निज ठेवा, बाप रुक्मादेवी 25वा 24वा मूर्ती वेगळा रया. सगळ्या देवाचा देव. आकाशात पतितं तोयम यथा गच्छन्ति सागरम, सर्व देव नमस्कारः केशवं प्रति गच्छति. असा हा पांडुरंगाचा अधिकार आहे. गरुड पक्षाला नमस्कार करा, सगळ्या पक्षाचं पुण्य. समुद्राला नमस्कार करा, सगळ्या नद्याचं पुण्य. पांडुरंगाला नमस्कार करा, सगळ्या देवाचं नमस्काराचं पुण्य. असा हा पांडुरंग परमात्मा, सगळा देवाचा अंश असा हा पांडुरंगाच्या ठिकाणी आहे. आणि हा पांडुरंगा फक्त भक्ताच्या उद्धारासाठी ज्याचा अवतार आहे, असा पांडुरंग परमात्मा तुकोबरा म्हणतात. पांडुरंग परमात्मा, पांडुरंगा प्रमाणा फक्त पांडुरंग असा हा पांडुरंग परमात्मा कसा आहे, पांडुरंग परमात्मा कसा आहे. सगळा देवाचा बाप असणारा हा पांडुरंग परमात्मा, सगळ्या देवाचा अंश असणारा, वेद पुरुष असणारा हा पांडुरंग परमात्मा मला कोणत्या स्वरूपात आहे, कोणत्या स्वरूपात आहे, कोणत्या स्वरूपात आहे. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, अमा नारायणा तैसा परी. अभंगाच्या पहिल्या चरण म्हणतात पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, अमा नारायण तैसा परी. विठोबा सांगतात मला स्वरूप पांडुरंग परमात्मा कोणत्या स्वरूपातून आहे. पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण, अमा नारायण तैसा परी. तुकोबरा मला सांगतात, आपल्याला पटवून देतात, अंतःकरणाची अवस्था सांगतात. कोणत्या अंतःकरणातून स्वरूपता, कोणत्या स्वरूपातून अंतःकरणामध्ये पांडुरंगाविषयी निष्ठा आहे. तुकोबरा सांगतात पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण. पतिव्रता स्त्रीला तुकोबरा महत्व देतात. पतिव्रताची निष्ठा पहिली पतीवरची, पतिव्रताची श्रद्धा पहिली आपल्या स्वपतीवरती. पतिव्रताचं आपल्या पतीवरचं प्रेम पाहिलं. प्राणाहून प्रिय आपल्या पतीवरती प्रेम करते. किती प्रेम आहे पतिव्रता आपल्या पतीवरती. तसं तुकोबरा म्हणतात, अमा नारायण तैसा परी. पतिव्रता तुकोबराला महत्व का? अरे का अधिकार आहे पतिव्रतेचा? जसा वैष्णवाचा अधिकार आहे. 6 वैष्णव आहेत. बलेर बिभीषण भीष्मः प्रल्हादो नारदो ध्रुवः षडयते वैष्णवा तेषां स्मरणम सर्व पापनाशनम. हा वैष्णवाचा अधिकार आहे. 6 वैष्णवाचं तुम्ही दर्शन करा, सर्व पापातून मुक्त. तसं पतिव्रता स्त्री 5 पतिव्रता सांगतात शास्त्रामध्ये. वैष्णवाचा जसा अधिकार आहे तसा एखाद्या पतिव्रता, महान पतिव्रता स्त्रीचं दर्शन झालं, या शास्त्रामध्ये 5 पतिव्रता सांगतात. या 5 पतिव्रता महान आणि शिवाय कन्या असं म्हणतात. हा 5 कन्या, एक तारा सोडली, अहिल्या सोडली, ह्या 5 पतिव्रता आहेत. अरे अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी, तथा. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी, तथा. 5 पतिव्रता. अधिकार काय? अधिकार काय? 5 या स्त्रियाचा अधिकार काय? एक स्त्री आहे. या 5 पतिव्रता स्त्रीचा अधिकार किती आहे? पंचकन्या स्मरे नित्यम महापातक नाशनम. 5 पतिव्रता. या 5 पतिव्रता स्त्रीचं स्मरण केलं
महापापातून मुक्त असा पतिव्रता स्त्रीचा अधिकार आहे. विठोबा रखुमाई. बोला असा हा मान पतिव्रता. या पतिव्रतेचा अधिकार किती आहे? पतिव्रतेचा अधिकार किती, सामर्थ्य किती आहे, शक्ती किती आहे? तुकोबरा म्हणतात, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. देवाच्या समान सामर्थ्य, देवाच्या शक्ती समान. जशी देवाची कर्तुम अकर्तुम अन्यता कर्तुम देवाची शक्ती आहे, तशी एका पतिव्रतेचं बळ किती आहे, बळ किती आहे? एका महान पतिव्रतेचं एक स्त्री देवी नाही, एक स्त्री, तिची देवावरील सत्ता. बळ कुठून आलं? कुठलं बळ आहे हे? बळ कुठलं आहे? ज्ञानोबा म्हणतात, पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचून न स्पर्शे सर्वस्मी या तैशे सुबटसी. हृदयात फक्त आपला पती, एवढी ताकद पतिव्रतेच्या व्रतात आहे. काय कुंकू ताकद आहे? या कुंकात ताकद किती आहे? आता कुंकू गेलं, आली टिकली, टिकली तर टिकली नाहीतर हुकली. जसा वैष्णवाच्या गंधात ताकद आहे. ऊर्ध्वपुंड भा शोभे कंठे माळ, कापिजे तेने तया भेने कळीकाळ. तुम्हाला काय वाटतं? आपण वैष्णव आहोत. त्या वैष्णवाच्या कपाळावरती गंधात ताकद किती आहे? मुखात नामस्मरण जर असेल, मुखात नामस्मरण, गळ्यात तुळशीची माळ आणि कपाळावरती गोपीचंदन जर असेल, यमधर्म सांगेत होता तेथे तुम्हा नाही सत्ता, जेत होय हरिकथा सदा घोष नामाचा. हरी यमधर्म सांगेत होता परिसावे निज कथा, जेते राम नाम वार्ता तया देशा न जावे. ज्ञानोबा म्हणतात, हे यमदूताला आज्ञा नाही. कपाळावरती गोपीचंदन, आता उद्या बघा नाकापासून शेंडीपर्यंत ताकद आहे वैष्णवाच्या गंधात. असं पतिव्रताच्या कुंकू ताकद आहे. एक महान पतिव्रता अगस्त्य मुनीची पत्नी लोपामुद्रा. एकदा अगस्त्य मुनीला एक व्याधी आली, ताप आला, थंडी आली, ताप, खोकला आणि सर्दी. 2020 मध्ये चला, अंगावर थरकाप उठतो.
अंगावरती थरकाप. आणि अगस्त्य मुनीचा एक नेम होता. सूर्यास्ताला एक संध्या हा ब्राह्मणाचा एक नेम होता. आणि अगस्त्य मुनी कोणते ब्राह्मण होते? विद्याविनय संपन्ने ब्राह्मणी गव्य हस्तने शुनीच्या वेशपाकेच पंडित हा समदर्शनी हा. असे अगस्त्य मुनी. यस्य सर्वे समारंभ हा काम संकल्प वर्जित हा. असे अगस्त्य मुनी. रोज एक त्यांचा नियम होता संध्याचा. आणि माणसाने आपल्या वारकऱ्यानं काही ना काहीतरी नेम करावा. रोज नेम काही ना काही करावा. नेम नसेल आपल्या वारकऱ्याचा वैष्णवाचा काही नेम नसेल, काही नेम नसेल, काही नेम नसेल, तुकोबरा म्हणतात वारकरी आहे आणि काही नेम नसेल, तुकोबरा म्हणतात काही नित्यानाम निमाविन अन्य खाय तोची श्वान वाया मनुष्यपण भार वाहेत वृषभ. बैलाची उपमा देतात. अरे प्रत्यक्ष रामप्रभू शिवलिंगाची पूजा केल्याशिवाय पाणी ग्रहण करत नव्हते. रामप्रभू थोडाच करा पण चांगला करा. थोडे परी निरे नित्यनेम नामे कृपाने दुर्लभ लक्ष्मी वल्लभ या जोडी. थोडाच करा पण चांगला करा. थोडंच दूध प्या पण चांगलं प्या. कोल्हापूरचा पैलवान आहे आला मापणीला. दुष्टपुष्ट शरीर बघितलं आणि महाराजांचं शरीर बघितलं. ते कोल्हापूरकर हे मापणीकर. महाराजाने विचारलं काय करावं लागतं महाराज पैलवानासाठी? छाती पुढे केला. रोज जोर, बैठका आणि दूध 3 गोष्टी पाहिजेत. जोर किती काढता? 1000. बैठका 1000. दूध किती असतं? 5 लिटर. महाराज म्हणतात पाणी किती असतं? मला 4.5 लिटर. थोडंच पे पण चांगलं पे. तसा थोडाच परमार्थ करा पण शुद्ध 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 परमार्थ करा. जशी गंगा शुद्ध आहे, सीता माता परिशुद्ध आहे, तसं शुद्ध शुद्ध आणि स्वच्छ स्वच्छ परमार्थ पाहिजे. आणि अगस्त्य मुनीच्या पत्नी लोपामुद्रा काळजी वाटू लागली, चिंता वाटू लागली. आज माझा पतीचा नियमामध्ये खंड पडेल काळजी वाटू लागली अगस्त्य मुनीच्या पत्नी लोपामुद्राला. सूर्यास्ताची वेळ होत चाललेली आहे. पश्चिमेच्या दिशेने हा सूर्य जात आहे. जसा जसा पश्चिम दिशेने हा सूर्य जात आहे तसा तसा अगस्त्य मुनीपेक्षा मनाची बिकट अवस्था आली. अगस्त्य मुनीच्या पत्नी लोपामुद्रा भयभीत अवस्था आली. काळजी वाटू लागली आज माझ्या पतीचा नेम खंडित पडेल, कदाचित नेमामध्ये खंड पडेल. चिंता वाटू लागली. आणि सूर्यास्ताची वेळ होत आली. लोपामुद्रा आपल्या पतीच्या चरणावरती मस्तक टेकवलं. एक वाटी घेतली, वाटीत पाणी घेतलं. वाटीत पाणी घेऊन घराच्या बाहेर आल्या आणि त्या वाटीतलं पाणी सूर्याच्या दिशेने धरलं आणि त्या सूर्याचं प्रतिबिंब पाण्यात पडलं. पडल्यानंतर लोपामुद्रा वाटीतल्या पाण्याच्या सूर्याच्या प्रतिबिंबाकडे पाहत आपलं कपाळावरचं कुंकू पाण्यामध्ये जे सूर्याचं प्रतिबिंब पडलंय त्या सूर्याला दाखवलं. सूर्याला आपल्या कपाळावरचं कुंकू दाखवलं. सूर्यदेव पहातेच कसा सूर्यास्त होतो. सूर्यास्त झालाच नाही. हे बळ कुठलं? ही शक्ती कोणाची आहे? सूर्य थांबवण्याची, सूर्यास्त थांबवण्याची ताकद
ही लोपामुद्रे वैयक्तिक शक्ती नाही, ही लोपामुद्राच्या पतीच्या शेवेतलं कुंकूची ताकद आहे, कुंकूतली ताकद आहे. का? लोपामुद्राला फक्त एक प्रमाण, लोपामुद्राला फक्त एक प्रमाण, लोपामुद्राच्या अंतकणामध्ये फक्त आपला पती पती पती. तसं तुकोबरा म्हणतात, पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण, अमा नारायणा तैसा परी विठोबा रकुमार. सुंदर मंदोदरी. मंदोदरी याचा अर्थ काय? मंदोदरी याचा अर्थ काय? मंद उदर. उदर म्हणजे पोट. पोट जिचं कमी, कमी पोट सौंदर्याचं लक्षण आहे. सीताही पेक्षा सौंदर्यवान मंदोदरी, महान पतिव्रता. अनेक प्रयत्न केले रावणानं सीता माता वश होण्यासाठी, अनेक प्रयत्न केले पण यश आलं नाही. आणि एकदा रावण यश आलं नाही, क्रोधित झाला रावण आणि मंदोदरीच्या महालात आला. हे मंदोदरी, मला सांग पतिव्रताचा धर्म काय? ज्ञानोबराप्रमाणे पतीच्या मता अनुसरणी पतिव्रता. पतीच्या मताप्रमाणे वागते ती खरी पतिव्रता. पुन्हा सांगतात पतिव्रता कोणती खरी पतिव्रता? पतिव्रता कोणाला म्हणतात? सुभाषित आहे, खरी कार्येषु मंत्री करणेषु दासी, भोजनेषु माता शयनेषु रंबा, धर्मानुकूला क्षमया धरित्री, षडीयते तद्वी पतिव्रता नाम. कार्यात, संसारामध्ये कार्यात मंत्रा समान, कामामध्ये दासी समान, भोजनामध्ये माता समान, शयनामध्ये रंबा समान. आणि सगळे अपराध, आपल्या पतीचे सगळे अपराध पोटात घेणारी, जशी पृथ्वी माता सगळे अपराध पोटात घेते. आयुष्यभर आपण पृथ्वी मातेला चप्पल घालून तुडवतो, आयुष्यभर आपण त्या पृथ्वीच्या पोटात पार घालतो, टिकाव घालतो, पार घालतो, हजार हजार फूट बोर घेतो, तरी पृथ्वी माता काही म्हणत नाही. तिच्या पोटातनं पाणी आपण काढतो, आयुष्यभर चप्पल घालून तिला तोडवतो, पण कधी पृथ्वी माता कधी एक शब्दानं बोलत नाही. सगळे पृथ्वी जसं एका आपल्या माणसात सगळे अपराध पोटात घेते, तसं एखादी पत्नी आपल्या सगळे अपराध पोटात घेते. ती पतिव्रता. सगळे रावणाला माहित होतं रावण चुकीचा आहे, रावण चुकतोय, सगळे अपराध मंदोदरी रावणाचे अपराध पोटात घेत होती. सगळं माहित होतं मंदोदरीला, पण एका शब्दानं कधी मंदोदरी बोलायची नाही आपल्या पतीला. गेला रावण, मंदोदरी सांग पतीच्या मता अनुसरून पतिव्रता, मग जा आणि सीतेला सांग माझ्याशी लग्न माझ्याशी लग्नाला तयार कर. आपल्या पतीच्या मुखातनं ऐकलं, पतीच्या मुखातनं ऐकलं, आपला पती म्हणतोय जा आणि सीतेला तयार कर. मंदोदरीनं दोन्ही हात जोडले, रावणाला नमस्कार केला आणि आपल्या पतीच्या इच्छेसाठी मंदोदरी निघाली. एका शब्दानं बोलली नाही मंदोदरी, तुम्ही चुकत आहात. आपल्या पतीच्या इच्छेसाठी निघाली मंदोदरी. ह्याच्यावरून उपकथा अजून एक येते मार्कंडेय पुराणात. उपकथा मार्कंडेय पुराणात अशी कथा येते, आपल्या पतीची इच्छासाठी. पहा तुम्ही, मांडवीची
कौशिक ब्राह्मणाची पत्नी मांडवी. कौशिक ब्राह्मणाला ब्रह्मा कुष्ठरोग झालेला आहे, व्याधीनं ग्रासलेलं आहे. काय सेवा केली मांडवीनं आपल्या पतीची सेवा केली. आणि एक दिवस कौशिक ब्राह्मणाला इच्छा झाली, नगर फिरायची इच्छा झाली. मांडवी, मला नगर फिरायचंय, फिरव ना. व्याधीनं ग्रासलेलं मांडव ऋषीला आपल्या पतीच्या इच्छासाठी एक पाटी घेतली. त्या पाटीमध्ये आपल्या पतीला बसवलं आणि पाटीत बसवल्यानंतर ती पाठी उचलली, डोक्यावरती ठेवले, नगरात आली. एका चौकात ती मांडवी आली आपल्या पतीला घेऊन आणि एका माडीवरती एक गणिका उभा होती. गणिका म्हणजे वेश्या. आणि त्या वेश्येकडं, गणिकाकडं त्या कौशिक ब्राह्मणाचं लक्ष गेलं. खाली पत्नी आहे. मांडवी, ए मांडवी. वरती पाहिलं, काय धनी, ते बघ दुसऱ्या मजल्यावरती गणिका. माझी इच्छा आहे, तिथपर्यंत पोचायची इच्छा आहे. हे आपल्या पतीच्या मुखात नाही ऐकलं. पाटी खाली ठेवली आणि ती गणिकाकडे गेली. मांडवी, आपल्या पतीची इच्छा सांगितली मांडवीनं वेश्याला. ती गणिका म्हणते, मांडवी, 1 महिना तू माझी सेवा कर, मग सांगेल. आणि आपल्या पतीच्या इच्छासाठी 1 महिना सेवा. आणि धावत जात असताना मांडवीच्या डोक्यावरती आपला पती आहे, कौशिक ब्राह्मण आहे. त्या कौशिक ब्राह्मणाचा धक्का त्या मांडव ऋषीला लागला आणि मांडव ऋषी क्रोधित झाले, शाप दिला, सूर्य उदयाला याचा मृत्यू होईल. हे ऐकलं मांडवीनं. चालता चालता मांडवी थांबली. डोक्यावरचा पतीची पाटी खाली ठेवली. माझ्या पतीला शाप देतो, सूर्य उदयाला माझा पतीचा मृत्यू होईल, शाप दिला. मांडवी क्रोधित झाली, पदर खचला आणि सूर्याकडे पाहत लाल झालेले डोळे, तो क्रोधायमान झालेली ती मांडवी, ते क्रोधाचं रूप, क्रोधाचा आवेश, लाल डोळे झालेले ते उग्र रूप, क्रोधायमान रूप, सूर्याकडे पाहत, वरती पाहत, सूर्यदेव होतोच कसा पाहते. हे समोर सूर्याकडे पाहत सूर्य उदयच होतो कसा पाहते. 4 दिवस सूर्योदय झाला नाही. ताकद कुठून आली? कुठे ताकद आली? अरे भगवंताला तरी जयद्रथ मारताना सुदर्शन चक्र लावला. सुदर्शन चक्र देवानी भगवंतानी आडवं लावलं, शस्त्र आडवं लावलं. मांडवीने शस्त्र दिलं? कुठलं शस्त्र होतं का? मांडवीकडं शस्त्र कोणतं होतं? देवाकडं सूर्य थांबवण्यासाठी देवाकडं सुदर्शन चक्र आहे, पण मांडवीनं शस्त्र नाही. मांडवीकडं शस्त्र नाही. शस्त्र कोणतं? पतिव्रतेचं शस्त्र, पतिव्रतेचं बळ, पतिव्रतेचं सामर्थ्य. विठोबा रघुनाथ बोला हाहाकार माजला, जगात हाहाकार माजला. आणि मध्यस्थासाठी अत्रि मुनीची पत्नी, दत्तात्रेयची माता अनुसया, महान पतिव्रता, वनवासामध्ये असताना सीता मातेला ज्या अनुसयेनं बोध दिला, पतिव्रत धर्म सांगितला अनुसयानं,
वनवासामध्ये असताना अशी अनुसया महान पतिव्रता आहे. आणि अशी अनुसया तिथं आली, हे मांडवी हाहाकार माजला, असं करू नकोस, तुम्ही बाजूला व्हा, आप पीछे बीच में मत पडो. मांडवी असं करू नकोस, असं करू नको. हाहाकार माजला. हे चक्र नाही चाललं, सूर्य आणि चंद्र, सूर्य आणि चंद्र नाही जर चक्र चाललं, जगाचा कारभार कसा चालेल? थोडा विचार कर. तुझा पती सूर्य उदय झाला, तुझ्या पतीचा मृत्यू आहे ना, माझ्याकडे बळ आहे, मी महान पतिव्रता आहे, आणि त्या महान पतिव्रतेचं पुण्य आहे ना, पुन्हा मी तुझ्या पतीला जिवंत करते. सूर्य उदय होऊ दे, तुझा मृत्यू पतीचा होऊ दे, आणि सगळ्या व्याधीतून मुक्त करते. वचन दिलं अनुसयनं, मग मांडवी तयार झाली. सूर्य उदय झाला. कौशिक ब्राह्मणाचा मृत्यू झाला. आता ह्याच्यामध्ये इथून एक खरी पतिव्रता कोणती ऐका. एक पतिव्रता, 2 सती आणि 3 प्राणेश्वरी, 3 प्रकार पडतात. खरी पतिव्रता कोणती? खरी पतिव्रता कोणती? पती, आपल्या पतीचा समोर मृत्यू झालेला आहे. एखाद्या पत्नीचा, एखाद्या स्त्रीचा आपल्या पतीचा मृत्यू झालेला आहे, समोर आपल्या पतीचा शरीर पडलेलं आहे, आणि जर खरी पतिव्रता असेल, तिच्या मेलेल्या पतीच्या कानात म्हटली, अहो उठा, अहो उठा, उठा म्हटल्याबरोबर जिवंत होतो, ती खरी पतिव्रता. आता गेलं तर जाऊ दे की. भाजप नाही, राष्ट्रवादी आहे. कथा येते भक्तिविजय, जयदेव आणि पद्मावतीची कथा येते. हां, आणि प्राणेश्वरी कोणती? प्राणेश्वरी म्हणजे आपल्या पतीचा मृत्यू झाला, बातमी कानावरती पडली, प्राण सोडणं, ही प्राणेश्वरी आहे. हां, बहुतेक दुंडा महाराज गेले, आणि दुंडा महाराजांच्या पत्नीला कृष्णाबाई ना, हां कृष्णाबाई, दुंडा महाराज गेल्यानंतर त्यांच्या पत्नी कृष्णाबाई, बरोबर ना नाव? हां कृष्णाबाई, त्यांच्या पत्नीचं नाव. बातमी लागली, आपल्या पतीचा मृत्यू झाला आहे, तिथं प्राण सोडला. आपल्या पतीची बातमी लागली कानावरती, पतीचा मृत्यू झाला, आपलाही प्राण सोडणं, ती खरी पतिव्रता. विठोबा तशी मंदोदरी ऐकते. आपल्या पतीच्या इच्छासाठी 1,80,000 बायका होत्या रावणाला, आणि 80,000 पैकी आवडती मंदोदरी. बायकोवरती विश्वास कसा असावा? रावण मंदोदरी पहा. रावण आणि मंदोदरी, बायका किती रावणाला? रावणाचं मरण कुठं आहे? बिंबीत. माहीत होतं कोणाला? बिभीषणाला माहीत नव्हतं. रामाला माहीत नाही, जांबवंताला माहीत नाही, सुग्रीवाला माहीत नाही, बिभीषणाला माहीत नाही, अंगदला माहीत नाही. अष्टमंत्री जे होते रामप्रभूच्या युद्धामध्ये सहकारी जे होते, एकाला, लक्ष्मणाला माहीत नाही, मेघनाथाला माहीत नाही, सुलोचना माहीत नाही, 1,00,000 मुलं माहीत नाही. माहीत होतं रावणाचं मरण कुठं?
फक्त दोघाला माहित होतं, एक रावण आणि क्रमांक 2 मंदोदरी. एवढा विश्वास मंदोदरीचा. परवा एक मोबाईलला ऐकलं, म्हणे आता काय आधार काय माहीत नाही, म्हणे रावणाने तप केलं, ब्रह्मदेवाला वर प्रसन्न करून घेतलं आणि ब्रह्मदेवाला असं मागितलं, देवा एक बाण द्या आणि त्या बाणानंच माझा मृत्यू होईल, असा बाण द्या. ब्रह्मदेवाने तो बाण रावणाला दिला. रावणाने तो बाण घेतला आणि कुठल्या बँकेत लॉकरमध्ये ठेवला का? नाही. बाण कुठं जमिनीत पुरून ठेवला का? नाही. कपाटात ठेवला का? नाही. डोंगरात पुरून ठेवला का? नाही. घराच्या खाली? नाही. माळवदावरती? नाही. कपड्यात? नाही. कुठं लपवून ठेवला? मंदोदरी बाण तू ठेव. तो बाण, ज्या बाणानं मृत्यू आहे स्वतःचा, रावणाने स्वतः बाण तो ठेवला नाही. रावणानं तो बाण दिला मंदोदरीकडं. म्हणजे एवढा विश्वास मंदोदरीवरती. ही बातमी लागली मारुतीला, बुद्धिमत्ता वरिष्ठम. आता तो बाण कसा काढून घेतला, मारुतीनं बाण कसा काढून घेतला, एक थोडंसं राजकारण केलं. म्हणजे तेव्हापासून राजकारण चालू आहे, आताही चालू आहे. मारुतीनं एका ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि ब्राह्मणाचं रूप घेऊन मंदोदरीच्या कक्षात गेले. हे मंदोदरी, मला एक स्वप्न पडलं रात्री. कोणतं? तू जो रावणाने तुझ्याकडे जो बाण दिला, रावणाला माहीत झाले तो बाण कुठे. मंदोदरी घाबरली. लगेच जागा बदलण्यासाठी मंदोदरी धावत गेली. पाठीमागं मारुती गेले. मंदोदरीने जो जिथं बाण होता तो बाण हातात घेतला. लगेच हातात दिसला बाण मारुतीला आणि तो मारुतीनं बाण मंदोदरीच्या हातातनं विस्कावून घेतला आणि रामाला दिला. रावणाचा किती विश्वास पत्नीवरती. मंदोदरी निघाली आपल्या रामपतीची इच्छासाठी, सीतामाता लग्न करण्यासाठी. जर माकणीची मंदोदरी असती तर हान सुरीतलं लाकड काढलं असतं, बसायच्या ठिकाणी हाणला असतं, 10 दिवस बसवताच आलं नसता. डायरेक्ट कथेमध्ये 10 दिवस बसला असता. विठोबा रखमाई, विठोबा रखमाई, बोला पुंडलिक विठ्ठल, श्री नामदेव ताराम. बोला पुंडलिक विठ्ठल, श्री नामदेव ताराम. ताली वाला बोला पुंडलिक निघाली मंदोदरी निघाली. पोचली सीता मातेपर्यंत. 2 नद्याचा संगम आहे. जशा 2 नद्या संगम आहे तसा 2 महान पतिव्रताचा संगम आहे. 2 महान पतिव्रता, एका बाजूला सीता, एका बाजूला मंदोदरी. मंदोदरी गेली, समोर बसली सीता मातेच्या. कोणत्या तोंडानं म्हणू, माझ्या पतीशी तू लग्न कर. धाडस होईना मंदोदरीला. सीता कोण आहे? अरे समोरची सीता कोण आहे? ब्रह्मांडाची पत्नी आहे. जनक राजाची कन्या, राजा दशरथाची सून आहे. समोर कोण आहे? शास्त्र म्हणलं की गीता, प्रेम म्हणलं की माता आणि पतिव्रता म्हणलं की सीता. सीता. पण सीता माता एक पतिव्रता नाही आहेत. सीता माता एक सून नाही आहेत. सीता माता एक स्त्री नाही आहेत. सीता माता कोण आहे? सीता माता कोण आहे? सीता माता कोण आहेत?
एकनाथ महाराज म्हणतात, कोण आहे सीता? कोण? केवळ स्त्री नवे सीता, ती निज भक्त तत्वता, सांडो निराजभोग समस्ता, सेवेच्या निज स्वार्थाली. एक स्त्री नाही, निज तत्व महान भागवत भक्त ती सीता आहे. आणि समोर एक निज तत्व राम भक्त सीता माता समोर आहे. मंदोदरीला धाडस झालं नाही. सीते, ए सीते, तुझा राम तू कुठं कुठं पाहतेस? तुझा राम कुठं कुठं पाहते? तुझा राम कुठं कुठं पाहते? सीता म्हणते, माझा राम सर्वागटी राम, देहादेही एक, सर्व ठिकाणी मी माझा राम पाहते. लगेच म्हणते मंदोदरी, ए सीते, जर सर्व ठिकाणी राम पाहत असेल, माझ्या पतीत राम पहा आणि तू लग्न कर. मंदोदरी म्हणते सीतेला. सीता ऐकते. सीता हसू लागते. मंदोदरी, अवश्य करेन मी तुझ्या रावणाशी, अवश्य लग्न करेन, अवश्य लग्न करेन, अवश्य लग्न करेन. पण मंदोदरी, लग्नासाठी स्त्री आणि पुरुष लागतो. मीच राम आहे आणि मीच सीता. शरीर दोन आहेत, राम सीता, आत्मा एक आहे. शरीर दोन आहेत, राम आणि सीता, प्राण एक आहे. डोळे दोन, दृष्टी एक, दोन हात ताळी, दोन कान ऐकणं, नाकपुड्या दोन, श्वास चालणं, पाय दोन आहेत चालणं. तसं दोन शरीर, प्राण एक, दोन शरीर, आत्मा एक. मीच राम आणि मीच सीता. सांग तुझ्या रावणाशी लग्न कसं करू? मंदोदरी म्हणते, सीते, धन्य तुझी पतिव्रता, धन्य तुझी पतिव्रता, धन्य तुझी पतिव्रता. तसं सीतेला राम हेच प्रमाण, राम हेच प्रमाण. तसे तुकोबर आमा नारायण तैसा परी विठोबा कुमार. बोला पुंडली कौरवार विठ्ठल श्री ज्ञानेश्वर. बोला पुंडली कौरवार विठ्ठल श्री कोण झोपला असेल जागवा म्हणून भजन केलं. आठवलं. जाता आता सांगतो. खरी पतिव्रता कशी असते आठवलं सांगतो. राम गेले वनवासाला. चित्रकूटला भरत गेले. रामप्रभू आले. नंतर झाली आहे, तू अजून झोपली नाहीस? कौशल्या म्हणते, सासू मांडवीला. ऐका, मांडवी का झोपली नव्हती? ऐका, मांडवी का झोपली नव्हती? सासूबाई, जर माझा पती अद्याप झोपला नसेल, मी झोपू कसं सांगा? मांडवी ओळखायची कसं? अयोध्येच्या राजवाड्यापासून समोरच अगदी जवळ नंदीग्राम आहे. आणि त्या नंदीग्रामावरती भरतानं झोपडी बांधून राज्याचा कारभार पाहत होते. त्या दिवशी भरताला काहीतरी काम होतं. दिवाच्या प्रकाशामध्ये भरत काम करत होते. मांडवी रोज झोपण्यापूर्व झोपडीकडे पाहत. जोपर्यंत दिवा विजत नाही झोपडीतला
जोपर्यंत झोपडीतला दिवा विजत नाही तोपर्यंत मानवी विचार करते, ज्या अर्थी दिवा जागा आहे, दिवा आहे, त्या अर्थी माझे पती अद्याप जागे. मग ते जागे असतील, मी झोपू कसं? ज्यावेळी दिवा बंद, झोपडीतला बंद झाला, मग मांडवी झोपायची, मांडवी झोपायची, मांडवी झोपायची. पुन्हा जाता जाता सांगतो, पहिला दिवस, रामप्रभूचा पहिला दिवस. रामप्रभू थकले, वनवासातला पहिला दिवस आहे. सीता माता, रामप्रभू झोपले. झोपण्यापूर्व सांगितलं, लक्ष्मणा रक्षण कर. रक्षणासाठी लक्ष्मण जागे राहिले. लक्ष्मण जागेत, मध्यरात्र झाली आणि निद्रा देवी लक्ष्मणाच्या पुढं प्रसन्न उभं राहिले. लक्ष्मणा अरे झोप ना. कोण म्हणतंय? निद्रा देवी, झोप. लक्ष्मण म्हणतात, देवी मला रामदादाची आज्ञा आहे रक्षणाची, मी झोपणार नाही, मी झोपणार नाही. 14 वर्ष रामप्रभूचं मी रक्षण करणार, माझ्या सीतामातेचं रामप्रभूचं मी रक्षण करणार, मी झोपणार नाही. मग निद्रा देवी म्हणते, मग तुझी झोप कुणाला द्या, कुणाला ती द्यावी लागेल. तुझी झोप दुसऱ्या कुणाला तरी द्यावं लागेल ना. मग तुझी झोप कुणाला द्यायची? ऐका ऐका, ही झोप कुणाला दिली? तुम्हाला नाही दिली. तुम्हाला झोपते कुंभकर्णाची पत्नी. मग लक्ष्मणानं झोप दिली, आपली झोप दिली कुणावरती? एवढा विश्वास, किती विश्वास. झोप दिली, झोप दे निद्रा देवी, माझी पत्नी उर्मिला हिला झोप दे. लक्ष्मणानं आपली झोप कुणाला दिली? उर्मिलाला. आता काही ठिकाणी उल्लेख आहे, अनेक असा उल्लेख आहे, काही ठिकाणी उर्मिला निद्रा अवस्थेत होती म्हणे, काही ठिकाणी उल्लेख आहे उर्मिला जागृत अवस्थात आहे. अनेक रामायण आहेत, अनेक वेगवेगळ्या रामायणामध्ये अनेक उल्लेख आहे. काही ठिकाणी तर असं म्हणतात, सीता माता रावणाची कन्या. काही रामायण असा, एका रामामध्ये असा उल्लेख आहे, रावणाचीच पत्नी सीता माता, असे हा उल्लेख आहे. वेगवेगळ्या अनेक रामामध्ये आणि असे वेगवेगळ्या कथा आहेत. जसं सीता मातेला फक्त एक प्रमाण, सीता मातेला फक्त एक प्रमाण राम प्रभू. तसं तुकोबरा म्हणतात, अमा नारायण जैसा परी. कसा प्रमाण आहे? पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण, अमा नारायण तैसा परी. आणि दुसऱ्या चरणामध्ये तुकोबरा म्हणतात, माझा नारायण कसा आहे? अभंगाचं दुसरं चरण, सर्व भावे लोभ्या आवडे हे धन, अमा नारायण तैसा परी. पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण, अमा नारायण तैसा परी. सर्व भावे लोभ्या आवडे धन, अमा नारायण तैसा परी. पुढचा विचार थोडक्यामध्ये करू. जैसा व्रतार प्रमाण, पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण, पतिव्रत जैसा नारायण
भावे लोभ्या आवडे आम्हा नारायण तैसापरी आम्हा नारायण तैसापरी आम्हा नारायण तैसापरी सर्व भावे
उठला असेल उठवा. हरी पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण अमा नारायणा तैसा परी सर्व भावे लोब्या आवडे हे धन अमा नारायणा तैसा परी. पुढे तुकोबरा म्हणतात धनलोभी माणूस जसा धनावरती प्रेम करतो, पैशासाठी प्राण देतो, धनासाठी प्राण घेतो. तुकोबरा म्हणतात तुका म्हणे धन देती धनासाठी प्राण देती धनासाठी प्राण देती धनासाठी प्राण. देती धनासाठी प्राण. पैसा धनासाठी प्राण गेला चालल, पण हातातनं पैसा सुटत नाही. तुका म्हणे धन घेती येऊ द्या धनासाठी प्राण. एवढे चुंगस कंजूस. एक सकाळी 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 आता कोणत्या गावचा माहित नाही गावाला निघाला चालत एकदम 2-3-4 किलोमीटर गेल्यानंतर मग लक्षात आलं घरच्या माणसाला लाईट बंद केली का नसल. लाईट बिल जास्ती येत आहे, बंद केली का नसेल. मग तिथून पाठीमागं आला, दरवाजा वाजवला, पत्नीनं उघडला, लाईट बंद केली आहे. पत्नी म्हणते कशासाठी आला? लाईट चालू आहे का बंद आहे? पाण्यासाठी आलो. कुठून आला? 5 किलोमीटर. 5 किलोमीटरनं आला. कसा आला? चालत आला. चपला किती दिसल्या हे बघ, पायात नाही, हे बघ काखेत. एवढे कंजूस. किती प्रेम धनासाठी. शरीर झिजलं चालेल, पण पैसा सुटत नाही. धनावरती जसं प्रेम, धनावरती जसं प्रेम, तसं अमा नारायण तैसा परी. का एवढं प्रेम? का एवढं प्रेम? का? अभंगाचं अंतिम चरण. तुका म्हणे एकविध झाले मन विठ्ठल वाचोनी नेने तुझे विठोबा रघुमाई. बोला पुंडरी हरी हरी तुका म्हणे एकविध झाले मन. एकविध मन झालंय. पांडुरंग परमात्माच अंतरंगामध्ये आहे. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग म्हणे जागृती स्वप्ने, पांडुरंग ही अवस्था. सर्व ठिकाणी विठ्ठल मायबाप चुलता, विठ्ठल भगिनी भ्राता, विठ्ठल विन चाड गोता. तुका म्हणे आता नाही दुसरे. काय अवस्था? तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल, माता विठ्ठल, पिता विठ्ठल, बंधू विठ्ठल,
गोत्र विठ्ठल, गुरु विठ्ठल, गुरुदेवता विठ्ठल, निदान विठ्ठल, निरंतर विठ्ठल. ही तुकोबराची अवस्था. विठ्ठलमय तुकोबरा झाले. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, म्हणून तुकोबरांता तुका म्हणे एकविध झाले मन, विठ्ठला वाचुनी नेने तुझे. आता अनेक दुसरे मज नाही, आता पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी पडिले वळण इंद्रिया सकळा. म्हणून तुकोबरा म्हणतात मन रंगले रंगले तुझ्या पायी स्थिरावले, आणि आता कोटे धावे मन तुझे चरण नकलिया. म्हणून तुकोबराला तुकोबराचं मन पांडुरंगाच्या वरती एकविध झाल्यामुळं पांडुरंग ध्याता ह्याने, म्हणून तुकोबरांची अवस्था आहे. म्हणून तुकोबरा शेवट म्हणतात तुका म्हणे एकविध झाले मन, विठ्ठला वाचूने नेणे तुझे. जसं तुकोबरा म्हणतात पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण, अमा नारायण तैसा परी. पतिव्रतेच्या ठिकाणी पती हेच जिचं व्रत आहे, तसं अमा नारायण तैसा परी. सर्व भावे लोभ्या आवडे धन, अमा नारायण तैसा परी. का तुका म्हणे एकविध झाले मन, विठ्ठला वाचोने नेणे तुझे. असा अभंगाचा संक्षिप्त भावार्थ. एक 2 मिनिट फक्त घेतो. पतिव्रता तुकोबरा महत्त्व देतात, आणि अशा पतिव्रता अद्याप आपल्या भारतीय स्त्रियांमध्ये आहेत. पाश्चिमात्य काय संस्कृती. आता घडलेली घटना, एका स्त्रीला आपल्या पतीपासून घटस्फोट पाहिजे होता. खटला चालू होता न्यायालयात. न्यायाधीशाने विचारलं तुमच्या पतीपासून तुम्हाला घटस्फोट का पाहिजे, कारण सांगता का. कोर्टाला कारण सांगा. त्या स्त्रीनं कारण सांगितलं. कोणतं कारण सांगितलं. न्यायाधीश साहेब, हा माझा पती रोज संध्याकाळी जोर जोरामध्ये घोरतो, म्हणून घटस्फोट पाहिजे. जर अशी पत्नी असेल उजळले भाग्याचा उदय. म्हणून अशा महान पतिव्रता अद्याप आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहेत. हे भारतीयचं पुण्य आहे. म्हणून तुकोबरा म्हणतात पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण, अमा नारायण तैसा परी. सर्व भावे लोभ्या आवडे धन, अमा नारायण तैसा परी. विठ्ठला
सर्व भावे लोभ अवदे भाना सर्व भावे लोभ अवगते भाना सर्व भावे लोभ अवगते भाना विठ्ठला